नमस्कार, मी डॉक्टर महेश कुसपे, ज्ञानांगण एज्युकेशन सोसायटी कराडच्या माध्यमातून आपण कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या तर्फे आपल्या प्रजासत्ताक दिनाला 75 वर्ष पूर्ण झाली मागील वर्षी आणि हा 76वा प्रजासत्ताक दिन आहे. तो एक चांगल्या पद्धतीनं आणि मोठ्या स्वरूपात आपण साजरा करायचा ठरवलेला आहे. आपण अनेक उत्सव साजरा करतो, गणेश उत्सव साजरा करतो, देवीचा उत्सव साजरा करतो, वेगवेगळे महोत्सव साजरा करतो. पण जो आपला खरा राष्ट्रीय सण आहे त्यामध्ये आपण ते साजरा केले पाहिजे 15 ऑगस्ट 26 जानेवारीसारखे. म्हणून मी माझ्या डोक्यात ही संकल्पना आली की आपण 26 जानेवारीच्या दृष्टीनं संविधान यात्रा काढावी, की संविधानाचं महत्त्व लोकांना कळावं, त्यातल्या असणारे संविधानाचे वेगवेगळे आर्टिकल्स लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांचे हक्क काय आहेत ते त्यांना कळावेत. या हेतून आम्ही एक सुंदरशी रथयात्रा आमच्या शाळेच्या वतीनं करणार आहोत. त्या रथयात्रेमध्ये संविधानाची एक मोठ्या प्रमाणातली एक प्रत आम्ही तयार केलेली आहे आणि आपलं अशोक चक्र त्या एका ट्रॅक्टरवरती असणार आहे. आणि आमच्या कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शनिवारपेठमध्ये असताना समोरच्या रस्त्यावरती आम्ही दिल्लीचा राजपथ तयार करणार आहोत, ज्याच्यामध्ये लोकांना, कराडच्या लोकांना एक चांगला फील येईल की आम्ही राजपथावरती चालतो आहोत अशा पद्धतीनं. आणि तिथं आम्ही मोठ्या एक इंडिया गेटची एक कमान उभी करणार आहोत, त्याद्वारे ते एक वातावरण निर्मिती होईल की आपण दिल्लीत आहोत. आणि ही जेव्हा आमची रथयात्रा निघेल ती आमच्या कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सपासून दत्त चौक ते शेवटी चौडी चौक मार्गे प्रीतिसंगम घाटावरती विसर्जित होईल. ह्या रथयात्रेमध्ये आम्ही विविध संविधानाविषयी माहिती देणार आहोत, प्रेम्बलचं वाटप करणार आहोत आणि आमच्या शाळेची मुलं छोटीशी रोड शोज टाईप करणार आहेत, छोटीशी नाट्यछटिका करणार आहेत, त्यातनं संविधानाचं महत्त्व पाठवता येईल, छोटेसे देशप्रतिपर नृत्य करणार आहेत. हा आमचा उद्देश आहे. माझा उद्देश हा आहे की आज मी हे छोटंसं लावलेलं एक छोटंसं रोपटं आहे आणि ह्या रोपट्याचं रूपांतर पुढच्या वर्षी मोठ्या स्वरूपात व्हावं. कराडमधील अनेक नामवंत शाळा, कॉलेज किंवा संस्था आहेत, बँक्स आहेत, पतसंस्था आहेत, अनेक लोक आहेत, त्यांनी देखील ह्यात आपली नगरपालिका आहे, शासकीय संस्था आहेत, त्यांनी देखील या अशा परेडमध्ये भाग घेऊन आपापले जर चित्र तयार केले तर ह्यामुळे कराडची एक वेगळी ओळख होईल. कारण दिल्लीत फक्त होतं, बाकी कुठंच होत नाही आहे. तर कराडमध्ये आपण करावं आणि त्यातनं देशभावना आपल्या सर्व मुलांमध्ये आणि सर्व नागरिकांमध्ये वाढीस लावावी ही आमची इच्छा आहे. धन्यवाद.